तर क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये काय असतो, थेरम्सचे क्वेश्चन असतात. आज आपण पुढचे क्वेश्चन्स घेणार आहोत. तर बघा, जुलै 2022 क्वेश्चन नंबर 4 मार्कचा असतो, सर्वांना माहित आहे. तर बघा क्वेश्चन काय आहे, एक डायग्राम दिलेली आहे. डायग्राम मध्ये जर बघितलं, एक सर्कल आहे आणि हेक्सागॉन आहे. ठीक आहे, 6 साइड वाला काय आहे, हेक्सागॉन. बघा, इन द गिवन फिगर points A, P, B, R, C, Q are on the circle. After joining the given points as shown in the figure, it forms hexagon. Hexagon form होतो. Then prove that angle APB आणि BRC ह्या दोघांची ऍडिशन म्हणजे कोण आहे, 360 मायनस अँगल AQC. आता हे तीन अँगल आधी आपल्याला बघावे लागतील की हे तीन अँगल नक्की कुठे आहे. तर बघा, अँगल P, मग अँगल P कुठे आहे रे, बघा अँगल P हा आहे इथे. ओके, प्लस अँगल R, मग अँगल R कुठे आहे रे, बघा अँगल R इथे आहे. या दोघांची ऍडिशन 360 म्हणजे पूर्ण सर्कल मायनस AQC. कुठे Q अँगल, बघा अँगल Q इथे आहे. मग हे करण्यासाठी आपल्याला छोटस कन्स्ट्रक्शन करावं लागेल. आता कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे बरं, चला लक्ष द्या. तर बघा, एक छोटस आपण कन्स्ट्रक्शन करूया, ते म्हणजे ड्रॉ सेगमेंट AR. ओके, असं केल्याने काय होणार, चला लक्ष द्या. बघा, इन गिवन फिगर कन्स्ट्रक्ट किंवा कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट AR. ड्रॉ सेगमेंट AR. मग आपण एक सेगमेंट ड्रॉ केलेली आहे. कोणती केलेली आहे, AR. मग AR ही सेगमेंट ड्रॉ केल्यामुळे एक क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे. इकडनं एक क्वाड्रिलॅटरल आणि तिकडनं एक क्वाड्रिलॅटरल, आणि हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो त्या सर्कल मध्ये आहे. त्यामुळे बघा, therefore quadrilateral APBR, बघा APBR, quadrilateral APBR is a cyclic quadrilateral. समजतंय का, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. छोटीशी डायग्राम बघा, हा आहे AR आणि बाकी आहे क्वाड्रिलॅटरल, आणि हा आहे सायक्लिक. का सायक्लिक आहे, या क्वाड्रिलॅटरलचे 4 व्हर्टेक्स सर्कल वरती आलेले आहे, म्हणून हा सायक्लिक आहे. क्लियर. मग सायक्लिक आहे तर सायक्लिकची काय प्रॉपर्टी आहे, अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग आपल्याला ज्या अँगल्सची गरज आहे आपण ते अँगल घेऊया. तर बघा, आपण अँगल P घेऊया. मग मला तुम्ही सांगायचंय अँगल P च्या समोर कोणता अँगल आहे. इथं बघू शकता A, P, B आणि R. मला पटकन सांगायचं अँगल P च्या समोर कोणता अँगल आहे. चला फास्ट, अँगल R आहे. ओके, आन्सर दिलेला आहे. तर बघा, अँगल P चं 3 अक्षर नाव आपण काय घेतलेलं आहे, अँगल APB. ओके, प्लस अँगल R चं 3 अक्षरी नाव सांगा बरं, क्वाड्रिलॅटरल नुसार सांगायचं बरं का. चला, अँगल R चं 3 अक्षरी नाव सांगा बरं. इथे बघा, नाहीतर खालच्या डायग्राम मध्ये बघा. चला फास्ट, BRA. व्हेरी गुड, एकदम करेक्ट आहे. BRA बरोबर सांगितलं आहे, इज इक्वल्स टू 180 डिग्री. इथं रिझन द्यायचं आहे. काय रिझन देणार, अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. बस इतकं लिहिलं तरी चालेल, किंवा R सप्लिमेंटरी तरी चालेल, किंवा बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम हे जरी लिहिलं तरी चालणार आहे. ओके, तर बघा, ही ऍडिशन झाली. याला इक्वेशन नंबर फर्स्ट घेऊया. ओके, इक्वेशन नंबर काय घेतलेला आहे, फर्स्ट. मग बघा, आता अँगल P झाला. आता अजून काय घेता येईल बघा बरं, काय करता येईल.
बघू कोणाचं टॅलेंट किती आहे. छोटीशी हिंट आहे, नीट बघा. आता आपण पी अँगल मिळवलाय, आपल्याला बी आर सी अर्धा तर घेतलाय आपण बघा, नीट बघा, अर्धा आर आलेला आहे. अजून काय करता येईल बरं? चला बघू कोण सांगतं करेक्ट. चला बघू काय घेता येईल. चला पटकन. इकडचा आर घेतला, मग काही कंडिशन तिकडच्या असतील का? काय करता येईल? चला कोण सांगतं? कोणाकडे काही जादू? बघू बघू कोण सांगता येईल. अजून कोणाचंच आन्सर नाही. छोटीशी हिंट द्या. मी तुम्हाला हिंट दिली. एक आर घेतलाय आपण आणि मेन अँगल पण घेतलेला आहे एपीबी. अजून आपल्याला बीआरसी तर काढायचाच आहे, पण हे क्यूसी पण काढायचं आहे. सेकंड साइड सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, त्या साइडचा क्वाड्रिलॅटरल. दोनच विद्यार्थी आहेत फक्त 40 पैकी की जे सांगण्याचा प्रयत्न करताय. मग उरलेले 38 काय करताय बरं? अरे निदान 10-15 विद्यार्थ्यांचा आन्सर यायला पाहिजे. मग आपल्याला करता येईल चेक की याचं उत्तर बरोबर की त्याचं उत्तर बरोबर. आता दोघांनी नेमकी सेम आन्सर दिलेलं आहे. अजून अजून काय आहे? कोणाचं काही आन्सर वेगळं? पटकन. ठीक आहे चला. बघा अजून एक क्वाड्रिलॅटरल आहे तिकडे, तो म्हणजे ए आर सी क्यू. ओके, क्वाड्रिलॅटरल ए आर सी क्यू इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा सुद्धा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. मग मला कॉम्बिनेशन सांगा बरं, कोणाची ऍडिशन 180 असेल? चला पटकन, कोणाची ऍडिशन 180 असेल? चला फास्ट. बघा क्वाड्रिलॅटरल ए आर सी क्यू आहे, आपल्याला ज्याची गरज इथे घ्यायचंय. मग अँगल क्यू आणि अँगल क्यूच्या समोर कोण आहे? अँगल आर. मग अँगल क्यूचं नाव काय आहे? अँगल ए क्यू सी. अँगल ए क्यू सी प्लस अँगल आरचं 3 अक्षर नाव ए आर सी. ओके, ए आर सी. या दोघांची सुद्धा ऍडिशन किती आहे? 180 डिग्री. चला रिझन काय? पुन्हा एकदा सेम रिझन. अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, याला इक्वेशन नंबर आपण देऊया सेकंड. इक्वेशन नंबर 1 आहे आणि सिंपल दोघांची ऍडिशन करूया. ऍड इक्वेशन 1 अँड 2. मग दोघांची जर ऍडिशन केली तर बघा काय येतंय? अँगल ए पी बी प्लस अँगल बी आर ए प्लस अँगल सेकंड इक्वेशन मध्ये कोण आहे? ए क्यू सी प्लस अँगल ए आर सी इज इक्वल्स टू 180 डिग्री प्लस 180 डिग्री. आता बघा एक छोटंसं हायलाइट देतो तुम्हाला. मला सांगायचंय या दोघांची ऍडिशन किती असेल. बघा मी हायलाइट केलेलं आहे. ओरिजिनल डायग्राम आहे त्यात बघा आणि मला सांगा. तोपर्यंत मी उरलेल्या गोष्टी राईट करतो. अँगल ए पी बी प्लस अँगल ए आर सी इज इक्वल्स टू 180 आणि 180 दोघांची ऍडिशन झालेली आहे 360 डिग्री. चला कोण आन्सर सांगते? दोघांची अँगल्सची ऍडिशन किती? कोणते दोन अँगल? एक मिनिट. हा आर आहे बरं का, आर इकडने घ्यायचा होता. या दोघांची ऍडिशन लिहिताना आपण तसेच राईट करूया. आर आर क्लोज करूया म्हणजे क्लिअर होईल. बघा बी आर ए झाला, नंतर कोण आहे? अँगल ए आर सी, देन अँगल ए क्यू सी. चला हे दोन अँगल म्हणजे कोण? दोघांची ऍडिशन आपल्याला सांगायची. चला पटकन कोण सांगतंय? इज इक्वल टू 360 डिग्री प्लस अँगल ए क्यू सी. ओके, इथं काय येणार? चला कोण सांगतंय बघू. कोणी सांगितलंय? ऍडिशन 360. नाही रे बाबड्यांनो, अरे मी ह्या दोन अँगल्सची ऍडिशन विचारली, डायग्राम मध्ये बघायला लावलं. काय असेल? अरे डायग्राम मध्ये ऍडिशन बघा म्हणजे तिथे व्हॅल्यू थोडी येणार आहे. चला कोण सांगताय? तरी अजून व्हॅल्यूच सांगताय. बी आर सी येतोय, नीट बघा. बी आर ए म्हणजे इकडचा अँगल आर आणि ए आर सी म्हणजे इकडचा आर. हे दोघं आर मिळून काय मिळतोय बघा इथे, नीट बघा. बी आर ए आणि ए आर सी कोण मिळतोय? बी आर सी. बघा बी आर सी मिळतोय. आपल्याला त्याचीच गरज होती ना.
बघा इथं मिळतोय अँगल BRC. ओके, या दोघांची ऍडिशन कोण आहे? अँगल BRC. आणि AQC तसाच. बस झालंय आन्सर. हा AQC इकडे शिफ्ट करा फक्त, तुमचा आन्सर झालाय. बघा अँगल इथंच लिहू शकतो, अँगल APB प्लस अँगल BRC इज इक्वल टू 360. हा प्लस AQC इकडे शिफ्ट झाला, मायनस अँगल AQC. आणि हे आहे तुमचं फायनल आन्सर. बघा क्लिअर आहे का? खूप छोट्या गोष्टी होत्या, दोन छोटे पार्ट केले, बस दोनच पार्ट. आणि अपोजिट अँगल्सची आपण काय घेतली ऍडिशन, ती सप्लिमेंटरी. इक्वेशन 1 इक्वेशन 2 दोन इक्वेशन आपण ऍड केल्या. इकडे 180 180 360 झाला. इकडे अँगल दोन दोन ऍड झाले, त्यातले दोन अँगल म्हणजे तो R ओरिजिनल मिळाला. तो R चं 3 अक्षरी नाव आहे BRC. झालंय तुमचा आन्सर. आणि इकडचा Q इकडे शिफ्ट केला, तो झाला मायनस 360 ला. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर. समजलंय? समजलंय सर्वांना? जायचं पुढे? ओके चलो. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मधले सर्व क्वेश्चन थोडे ट्रिकी असतात, म्हणजे हाय लेवल थिंकिंग. चला, जास्त पण हार्ड नसतात, पण तुम्ही त्याला हार्ड बनवून घेतात स्वतःहून. चला लक्ष द्या. बघा काय म्हटले, पूर्ण थेरी क्वेश्चन, इथे डायग्राम नाही. डायग्राम आपल्याला बनवायची. तर बघा, इफ टू कॉन्सिक्युटिव्ह अँगल्स म्हणजे शेजारचे अँगल्स. कॉन्सिक्युटिव्ह अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट. दोन शेजारचे अँगल कॉन्ग्रंट आहे. देन प्रूव्ह दॅट वन पेयर ऑफ अपोजिट साइड्स इज पॅरलल. कोणत्या तरी दोन अपोजिट साइड्स पॅरलल पाहिजे. ओके, प्रूव्ह दॅट म्हणजे प्रूव्ह करायचंय. आणि अजून एक प्रूव्ह करायला लावलं, अदर पेयर इज कॉन्ग्रंट. टोटल क्वाड्रिलॅटरलला असतात 4 साइड. त्यांनी सांगितलं की दोन अपोजिट साइड पॅरलल पाहिजे आणि उरलेल्या दोन अपोजिट साइड्स कॉन्ग्रंट पाहिजे. आणि एकच कंडिशन दिलेली आहे की तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे आणि त्याचे शेजारचे दोन अँगल कॉन्ग्रंट आहे. डायग्राम आपण बनवायची. मग एक सर्कल घेतला, त्याला सेंटर घेण्याची गरज नाही. आणि क्वाड्रिलॅटरल घेऊ आपण, त्याला नाव देऊया क्वाड्रिलॅटरल ABCD. ओके, तर बघा एक एक गोष्ट आपण व्यवस्थित घेऊया. चल बघा, इन सर्कल, लक्ष द्या, इन सर्कल क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, हे त्यांनीच सांगितलेलं आहे. मग जर आपण असं जर थेरम सारखं जर प्रॉपर राईट केलं तर रे, म्हणजे याला आपण गिव्हन म्हणूया, चालेल? बघा हे आहे गिव्हन, हे गिव्हन झालेलं आहे. ओके, हा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. आता गिव्हन नंतर काय असतं रे? टू प्रूव्ह. ओके, इथे घेणार टू प्रूव्ह. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे ते घेऊया. मग प्रूव्ह काय करायचं आहे रे? चला लक्ष द्या. बघा, देन प्रूव्ह म्हटलंय ना, वन पेअर ऑफ अपोजिट साइड. अजून एक घ्यायचं रे बघा रे, अजून गिव्हन बाकी. चला अजून गिव्हन काय? टू कॉन्सिक्युटिव्ह अँगल्स. दोन कॉन्सिक्युटिव्ह अँगल्स. मग दोन अँगल घेऊ आपण. ते कसे आहे? बघा, टू कॉन्सिक्युटिव्ह अँगल्स आर कॉन्ग्रंट. मग दोन कॉन्सिक्युटिव्ह अँगल कॉन्ग्रंट घेऊ. तुम्ही डायग्राम मध्ये बघितलं तर दोन कोणते अँगल इक्वल असू शकतात? तुम्ही सांगा बरं. तुम्ही पण सांगू शकता डायग्राम नुसार कोणते दोन अँगल इक्वल असू शकतात. चला पटकन. अँगल अँगलचं नाव एक अक्षरी असतं किंवा 3 अक्षरी असतं बरं का रे, 2 अक्षरी नसतं. पटकन अँगलचं नाव. ओके, A आणि D चालेल ना. वरचे दोन अँगल सुद्धा इक्वल आहे आणि खालचे दोन सुद्धा इक्वल आहे. दोघांचा शेप बघा, हा ऑब्ट्यूज इक्वल असू शकतात आपल्याला ह्याचे, किंवा दोघं ॲक्यूट आहे. मग आपण हे दोन अँगल इक्वल घेऊ. बघा, त्याला असं इक्वलचं साइन दिलं तरी चालेल. ओके, मग त्यांनी म्हटलंय, मग आपण ते पण घेऊन टाकू. मग इथं अँगल बीचं 3 अक्षरी नाव घेऊन टाका. अँगल ABC हा कॉन्ग्रंट आहे अँगल BCD किंवा DCB. हे पण गिव्हन आहे. अजून काय आहे का? टू कॉन्सिक्युटिव्ह अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट. बस इतकंच. चल टू प्रूव्ह कडे जाऊ आपण. टू प्रूव्ह. आता प्रूव्ह काय करायला लावलेला आहे रे?
बघा, वन पेअर ऑफ अपोजिट साइड आर पॅरलल. कोणते दोन ऑपोजिट साइड पॅरलल तुम्हाला दिसतंय बघा, ह्याच दोन साइड पॅरलल आहे. ते दाखवायचे पण आहे ना. मग चला इथे काय दाखवायचं आहे तुम्हाला, एडी इज पॅरलल टू बीसी हे तुम्हाला दाखवायचं आहे. आणि अजून काय सांगितलं, ऑदर पेअर आर कॉन्ग्रंट. मग उरलेले दोन कोणत्या पेअर आहे, एबी. बघा, एबी इज कॉन्ग्रंट टू कोण दाखवायचं आहे, डीसी. बघा, ह्या दोन गोष्टी आपल्याला दाखवायच्या. यासाठी छोटस कन्स्ट्रक्शन लागणार आहे. मग कन्स्ट्रक्शन हा थेरम नाहीये, पण तुम्ही असं जर राईट केलं तरी आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. काही अडचण नाही, म्हणजे पेपर चेक करायला कळेल की प्रॉपर राईट केलेलं आहे. म्हणजे इथे जास्त थिअरी लिहिण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. तर बघा, कन्स्ट्रक्शन एकदम सिंपल. एबी ला एक लाईन पॅरलल ड्रॉ करू आपण. बघा, ही लाईन मी ड्रॉ केली, ए बी सी डी. इथे ई नाव देऊया. ओके. इथे राईट करणार ड्रॉ सेगमेंट डीई. पण कशी रे, पॅरलल टू साइड एबी. बस सिंपल. म्हणजे एबी ला एक डीई पॅरलल आपण ड्रॉ केलेली आहे. हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन. आता इथून चालू होणार प्रूफ. चला, मग हे दोघं आपल्याला पॅरलल दाखवायचे. कोणत्या दोन रे, एडी ला पॅरलल दाखवायचंय बीसी. काही आहे का तुमच्याकडे की तुम्ही याला पॅरलल म्हणू शकतात? चला पटकन, काय सांगू शकतात, कशावरून हे पॅरलल येऊ शकतात? इथपर्यंत आपण आलो. कोणी काही हिंट देऊ शकतं आपल्याला? एडी पॅरलल दाखवायचंय बीसी. चला पटकन, चला रे चला, कोण सांगू शकतं? एडीबी इक्वल एबीसी. एबीडी एडीबी कुठून आणलं? कृष्णा जाधव. ओके, सही. इन सर्कल. सर्कल कुठून रे बाबड्यांनो? अरे आपल्याला एडी दाखवायचंय बीसी, पॅरलल दाखवायचंय. पॅरलल एकतर हे पॅरलल दाखवा किंवा हे कॉन्ग्रंट दाखवा. सांगा काय करता येईल तुम्हाला? आपण एक कन्स्ट्रक्शन केलंय, थोडा कन्स्ट्रक्शनचा पण वापर करा. चला पटकन, काय करता येईल? कॉर्ड. अरे काय सांग, माहिती ना ते कॉर्ड आहे. आपल्याला एडी पॅरलल दाखवायचंय बीसी. कशावर ना दाखवू शकतात? चला पटकन, आपण एक गिव्हन घेतलेला आहे बबड्यांनो. आपण हे याचा वापर करू शकतात. काय वापर येणार? चला पटकन. ठीक आहे, मीच घेतो. बघा, आधी आपण ओरली घेऊ. अँगल बी ला इक्वल कोण आहे रे? अँगल सी. बरोबर. आणि अँगल सी आणि ए ह्या दोघांचं काय असू शकतं रे? इतकं तरी मला सांगा. अँगल ए अँगल सी ह्या दोघांचं काय रिलेशन असू शकतं ह्या डायग्राम पुरतं? अँगल ए अँगल सी काय असू शकतो? चला पटकन. माहिती ना रे, अपोजिट आहे, पण काय असू शकतो? चला पटकन. ए आणि सी अपोजिटच आहे, पण या डायग्राम साठी हे दोघं काय असू शकतात? व्हेरी गुड. सप्लिमेंटरी. पॉवरने एक नंबर सांगितलं होतं, निकमने पण सांगितलं होतं. ओके, सप्लिमेंटरी. नीट बघा, ए आणि सी ची ऍडिशन जर 180 आहे, ए आणि सी ची ऍडिशन 180 आणि सी ला इक्वल कोण? बी. मग अँगल बी अँगल ए ची ऍडिशन किती? 180. मग अँगल बी अँगल ए ची ऍडिशन जर 180, इंटिरियर शेप सी या दोघांची ऍडिशन जर 180 आली, म्हणजे इंटिरियर अँगल टेस्ट नुसार या दोन लाईन पॅरलल. कोणत्या दोन लाईन? ईडी आणि बीसी. झालं आन्सर तुमचं. चला लक्ष द्या, तुम्हाला जे दिलेलं आहे ते राईट करूया. अँगल एबीसी इज इक्वल्स टू अँगल डीसीबी गिव्हन आहे. ओके. आणि इथे तुम्ही बघू शकता की क्वाड्रिलॅटरल एबीसीडीचं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल घेतलंय आपण. मग तुम्ही तर डायरेक्ट घ्या. अँगल ए चं 3 अक्षरी नाव काय आहे? अँगल ए चं 3 अक्षरी नाव घेऊ शकतात बीएडी. अँगल बीएडी प्लस अँगल सी चं 3 अक्षरी नाव तुमच्या समोर आहे डीसीबी. दोघांची ऍडिशन 180 डिग्री. चला रिझन बायसायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम म्हणा किंवा अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके. चला
आता नीट बघा, मग इथे इक्वेशन तुम्ही 1 बनवू शकतात, याला इक्वेशन 2 बोलू शकतात. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड डीसीबी ची व्हॅल्यू एबीसी टाका, म्हणजे अँगल बी ए बी प्लस अँगल एबीसी इज इक्वल्स टू 180. आपण फक्त अँगल डीसीबी ची व्हॅल्यू काय टाकली, एबीसी. कशावरनं टाकली, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. बस झालं. मग ही दोन अँगलची बेरीज जर 180 आहे, देअरफॉर तुम्ही डायरेक्ट लिहू शकतात एबी पॅरल टू बीसी. फक्त रिझन द्यायचंय. काय रिझन देणार, बाय इंटेरियर अँगल टेस्ट. पटकन सांगायचं, इथपर्यंत समजलं का? इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजे सी शेप असतो. क्लिअर आहे? येस ऑर नो? फास्ट समजलंय सर्वांना? नक्की? ओके, एक पार्ट झालाय आपला. चला सेकंड पार्ट आपण घेऊया. आता सेकंड पार्ट बघा, एबी कॉन्ग्रंट डीसी कुठे आहे रे? बघा, एबी कॉन्ग्रंट टू डीसी आपल्याला दाखवायचं आहे. चला कशाचा वापर करणार बघू, कोण सांगतं? आपल्याला एबी कॉन्ग्रंट डीसी दाखवायचं आहे. चला पटकन, काय येऊ शकतं? चला वेळ न वाया घालवता मीच घेऊन टाकतो. चला लक्ष द्यायचंय. बघा नीट बघा, मला रिझन द्यायचंय. तुम्ही अँगल, इथे जागा आहे, आपण जागेचा पुरेपूर वापर करूया. ओके, तर बघा अँगल ए बी, नीट बघा, अँगल ए बी ई म्हटलं तरी चालेल, काय चालेल. अँगल ए बी ई किंवा एबीसी म्हणा, उगाच गोंधळ परत. सर तुम्ही इतक्यात हे घेतात, तितक्यात हे घेतात, एबीसी घेऊन टाकू. अँगल एबीसी बघा मी काय करतोय, कॉन्ग्रंट टू अँगल डीईसी. डीईसी बघा, अँगल बी ला कॉन्ग्रंट आहे हा ई अँगल. मला रिझन द्यायचे का आहे. चला पटकन रिझन द्यायचंय, पटकन फास्ट. चला का आहे रे? अजून कोणीच आन्सर दिलं नाही. पॅरलल लाईन माहिती ना बाबड्या, पॅरलल लाईन आहे. मग का आहे? या दोन लाईन पॅरलल आहे. मी अँगल बी अँगल ई इक्वल घेतलाय. का आहे बघा ना तुम्हीच, का आहे आणि मला सांगा पटकन फास्ट. कोण सांगतंय बघू? बाबड्या, ए पवार बाबड्या. अरे इंटेरियर अँगल कसं काय रे बाबड्या? अरे अँगल बी आणि अँगल ई मी तिकडचा बघा ना साइन केलंय, तिकडचा ई, इकडचा नाही. करस्पॉन्डिंग अँगल, व्हेरी गुड. अरे करस्पॉन्डिंग अँगल आहे बघा, हे दोन लाईन पॅरलल, ही ट्रान्सव्हर्सल एल शेप. ओके, करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, मग याला इक्वेशन नंबर किती देऊ शकतात रे? 1 2 झालेला आहे. याला इक्वेशन नंबर 3. ओके, आणि तुमच्याकडे तर एक गिवन आहे. इक्वेशन 1 मध्ये बघा, अँगल बी ला इक्वल कोण आहे? सी. अँगल बी ला इक्वल कोण? सी. मग एबीसी च्या ठिकाणी फक्त सी टाका, सी चं 3 अक्षरी नाव. देअरफॉर अँगल एबीसी ला इक्वल कोण? कॉन्ग्रंट कोण? हे बघा, अँगल एबीसी ला इक्वल कोण? कॉन्ग्रंट कोण? डीसीबी. मी इथे घ्या, डीसीबी इज कॉन्ग्रंट टू अँगल डीईसी. हा डीईसी तसाच एबीसी च्या ठिकाणी कोण टाकला रे? डीसीबी. फ्रॉम फर्स्ट बोलू शकता तुम्ही याला, फ्रॉम फर्स्ट. याला थर्ड घेण्याची गरज नव्हती, ठीक आहे आपण घेतलं. आणि बघा हे दोन अँगल कॉन्ग्रंट आले. नीट बघा, अँगल सी आणि अँगल ई इथे कॉन्ग्रंट आहे, आणि हे अँगल आहे ट्रायंगल मधले डीईसी. म्हणून हा ट्रायंगल झाला आयसोस्केलस ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल डीईसी is an isosceles triangle. हा ट्रायंगल तयार झाला आयसोस्केलस ट्रायंगल. आणि जर तो आयसोस्केलस ट्रायंगल आहे आणि दोन अँगल इक्वल आहे, तर त्या दोन अँगलच्या समोरच्या बाजू सुद्धा इक्वल असतात. मग डीसीबी म्हणजे सी अँगलच्या समोरची बाजू कोण? डीई. देअरफॉर
साइड डीई इज कॉन्ग्रंट. कोणती साइड? डीई ला कॉन्ग्रंट कोण? इकडची डीसी. का बरं? ई च्या समोर डीसी आहे. मी इथे राईट करणार साइड डीसी. रिझन द्यायचा काय देणार? आयसोस्केलस ट्रायंगल प्रॉपर्टी इतकं म्हटलं तरी चालेल, किंवा ते खूप मोठं एक वाक्य आहे ते वापरलं तरी चालेल. काय वाक्य आहे? ऑपोजिट साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. ठीक आहे, ते जरी वापरलं तरी चालेल. ऑपोजिट साइड्स आठवलं तर राईट करू शकतात, नाही तर आयसोस्केलस ट्रायंगल प्रॉपर्टी म्हटलं तरी चालेल. ऑपोजिट साइड्स of congruent angles are congruent. ओके, तर बघा याला इक्वेशन नंबर 4. ठीक आहे, आता एक कंडिशन बघा. आता ह्या दोन साइड झाल्या पॅरलल, पण आपल्याला दाखवायची आहे ए बी, सॉरी पॅरलल नाही, कॉन्ग्रंट झाल्या. आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायची आहे ए बी आणि डीसी. आता इथपर्यंत आलो. चला, कोण काही तर्क लावू शकतं का? आपण डीसी आणि डीई दाखवल्या कॉन्ग्रंट, मग ए बी कशी येणार? चला, कोण सांगतंय? काही अंदाज पटकन? चला, कोण सांगतंय? इथपर्यंत आलोय बघा. शेवटचे 10% आन्सर तुमचं राहिलेलं आहे. 10% पॅरलल लाईनच्या बिटवीन आहे. पॅरलल लाईनच्या बिटवीन बबड्यांनो, पण ती तिरकस लाईन येणार आहे. ती जेव्हा उभी असते तेव्हा इक्वल असतात. या तिरकस आहे, तिरकस. चला पटकन अजून. डीई डीसी एबी, डीई डीसी एबी नाही रे, पटकन अजून. तेच तर विचारतोय, का इक्वल? आपल्याला एबी ला इक्वल डीसी दाखवायचंय, त्यासाठी तुम्हाला एबी ला इक्वल डीई दाखवावं लागेल. जेव्हा अजून छोटी हिंट देऊन टाकली, एबी ला इक्वल दाखवावं लागेल डीई. चला पटकन, फास्ट. बरोबर देता हिंट तुम्ही. चव्हाण नंतर वा. दोन पॅरलल लाईन मधल्या परत दोन पॅरलल लाईन आहे. नीट बघा बरं का, मी एक छोटीशी डायग्राम काढतो. बघा, ही खूप मोठी लाईन आहे आणि ही एक छोटीशी लाईन आहे. या दोन पॅरलल आहे आणि या दोन पॅरलल मध्ये अजून दोन पॅरलल लाईन ड्रॉ केले. बघा, ही एक लाईन आहे आणि याला अजून एक पॅरलल लाईन तुम्ही कुठेही ड्रॉ करा, ही डायरेक्ट सेम येतील, सेम. ओके, व्हेरी गुड. फक्त दोघांचा आन्सर आलेला आहे. तर बघा, इथं एक छोटासा सेंटेन्स येणार, किंवा डायरेक्ट घ्या तुम्ही, साइड ए बी पॅरलल म्हणजेच कॉन्ग्रंट बरं का रे. का असं बघा, लक्षात घ्या. साइड ए बी इज कॉन्ग्रंट टू साइड डीई. रिझन द्यायचंय, पॅरलल साइड्स बिटवीन लाईन्स म्हणा, साइड नका म्हणू. ओके, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे, समजून घ्या बाळांनो. बघा, पॅरलल लाईन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आर कॉन्ग्रंट. याचा पुन्हा एकदा मिनिंग सांगतो. बघा, पॅरलल लाईन्स म्हणजे या दोन पॅरलल लाईन्स आहे. या कुठल्या रे? बिटवीन टू पॅरलल लाईन. दोन पॅरलल लाईन मधल्या ह्या उभ्या दोन पॅरलल लाईन्स आहे, म्हणून त्या ज्या उभ्या पॅरलल लाईन्स आहे त्या कॉन्ग्रंट आहे. आणि याला इक्वेशन नंबर 5 झाले तुमचा आन्सर. बघा, डी ला कॉन्ग्रंट डीसी आणि डी ला कॉन्ग्रंट एबी, म्हणून एबी ला कॉन्ग्रंट डीसी. झालंय तुमचा आन्सर. साइड एबी इज कॉन्ग्रंट टू साइड डीसी फ्रॉम 4 and 5. हे तुमचा आन्सर. भले तुम्ही असं लिहू शकता, ए बी इज कॉन्ग्रंट टू डीसी. ओके, चला, क्लिअर झालेला आहे. हेन्स प्रूव्ह. व्हेरी गुड, काहीच अडचण नाही. समजलंय? बघा,
व्यवस्थित जर बघितलं ना, जरी तुम्हाला येत नाही, अर्ध तरी सॉल्व्ह करणे, 4 पैकी 2, 2.5, 3 मार्क्स 100% मिळतात. फक्त सोडून देऊ नका. गिव्हन लिहा, टू प्रूव्ह काय, कन्स्ट्रक्शन नाही कळलं, इथं सुद्धा तुम्हाला अर्धा मार्क आहे. किंवा थोडं थोडकं वगैरे लिहिलं, काहीतरी लिहित चला, ठीक आहे. पण आता आपण तर खूप तयारी करून घेणारच आहे. हे फक्त PYQ आहे, आपण अजून खूप सारे क्वेश्चन घेणार आहे, ठीक आहे. जेव्हा आपला हा पूर्ण सिलेबस एंड होणार आहे, तेव्हा जे जे चॅप्टर्स क्वेश्चन 4 मध्ये येतात, त्या चॅप्टरचे जेवढे क्वेश्चन्स येऊ शकतात, काही शक्यता आहे, ते आपण घेऊ. चला बघा, आता 2024 ला आता क्वेश्चन 4 पण संपला. आता क्वेश्चन नंबर 5 चालू झालेला आहे. 3 मार्कचा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन कसा आहे, मार्च 2024 ला येऊन गेलाय, 25 ला क्वेश्चन 5 मध्ये आलेला नाही. चला 24 ला काय आलेला आहे बघा. ही कन्स्ट्रक्शन नाही बरं का, क्वेश्चन आहे, याच्यानंतर काही कन्स्ट्रक्शन करायचंय. काय करायचंय बघा. AB is a chord of a circle with center O. AOC is a diameter of a circle. AT is a tangent at A. Write answer of the following question. ठीक आहे. मग क्वेश्चन फर्स्ट काय रे, ड्रॉ द फिगर युजिंग गिव्हन इन्फॉर्मेशन. मग डायग्राम काढायची. बघा किती सिंपल आहे, 1 मार्कला क्वेश्चन आहे. मग डायग्राम काढूया. एक सर्कल घेतला, AB एक कॉर्ड आहे, नाव देऊया. मी डायग्राम ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे. बघा ही कॉर्ड आहे AB, ही झालेली आहे कॉर्ड AB. त्यानंतर सर्कल विथ सेंटर O, सेंटरला नाव आहे O. AOC is a diameter. AOC is a diameter. AT is a tangent at A. मग A तर आहे, मग T नाव कुठं तरी देऊन टाका. बघा इथं नाव दिलं मी, पण AT म्हटलंय ना, मग इथं द्या. AT is a tangent at point A. अजून काय उरलं, झालं. बघा 1 मार्क्स तुमचा इथे झाला. क्लिअर, समजलंय. वाय टाईप करा फास्ट, समजलंय. ओके, चला दुसरा क्वेश्चन, म्हणजे ए चा आन्सर झाला. क्वेश्चन नंबर 2 बी काय विचारलंय रे, फाइंड द मेजर्स ऑफ अँगल CAT अँड ABC विथ रिझन. मग CAT कुठे आहे बघा बरं, CA आणि T पटकन सांगायचंय बघा. CAT. चला फास्ट, एकच मागचं बरं का, डायरेक्ट शॉर्टकट आणि रिझन देऊन टाकायचं ब्रॅकेट मध्ये. 90 डिग्री का बरं रे, फास्ट. का 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 आन्सर करेक्ट आहे. रिझन द्या पटकन फास्ट. कोण देते आन्सर, बाय टँजेंट थेरम दिलंय 2-3 विद्यार्थ्यांनी. बाय टँजेंट थेरम, रेडियस आणि टँजेंट एकमेकांना परपेंडिक्युलर असते. तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहा, अँगल CAT इज इक्वल्स टू 90 डिग्री बाय टँजेंट थेरम. बाय टँजेंट थेरम. बघा बस इतकंच, एकच मार्कला आहे, अर्धा मार्क आहे आणि रिझनला अर्धा मार्क. अजून एक विचारलंय ABC, अँगल ABC इज इक्वल टू कुठे आहे रे, ABC. चला अँगल ABC किती म्हणजे अँगल B, पटकन फास्ट. अँगल B किती, पटकन फास्ट. 1-2च विद्यार्थी, अरे 50 विद्यार्थी आहे. 90 डिग्री. रिझन द्या चला पटकन. आता रिझन द्या फास्ट. रिझन 90 डिग्री अँगल बिकॉज सेमी सर्कल राईट अँगल. व्हेरी गुड, सही, एकदम करेक्ट आहे. सेमी सर्कल जाधवने पण दिलंय, शॉर्टकट सांगितलंय, कळतंय तिला काय सांगायचंय. की सेमी सर्क्युलर आर्कला जर एक अँगल इन्स्क्राईब असेल तर तो इन्स्क्राईब अँगल 90 डिग्री असतो. हे सुद्धा 90 डिग्री आहे. इथं रिझन द्यायचंय. काय रिझन देणार, इन्स्क्राईब अँगल, किंवा असं नाही घेते ना, अँगल इन्स्क्राईब असं घेते. बाय अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्क्युलर आर्क. बस इतकंच. म्हणजे एखादा अँगल इन्स्क्राईब होतोय सेमी सर्क्युलर मध्ये, सेमी सर्क्युलर आर्क म्हटलं मी, चालतं ना, काय अडचण नाही. तो सेमी सर्क्युलर आर्क. मग सेमी सर्क्युलर आर्क मध्ये जर तो इन्स्क्राईब असेल तर तो अँगल 90 डिग्री असतो. झालंय आपलं. बघा बीचा आन्सर झाला, 1 मार्कला. चला सी चा आन्सर बघू. काय विचारलंय रे, वेदर CAT आणि ABC आर कॉन्ग्रंट. ज्या अँगलच्या व्हॅल्यू काढल्या त्या कॉन्ग्रंट आहे का. चला येस ऑर नो, आहे का कॉन्ग्रंट. अरे हे 2 अँगल कॉन्ग्रंट आहे का, येस ऑर नो.
यस ऑर नो? यस आहेत. तुम्ही याला म्हणू शकता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, बस. इक्वेशन 1 इक्वेशन 2 तुम्ही बोलू शकता अँगल CAT इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. Therefore angle CAT is congruent to angle ABC. आहेत कॉन्ग्रंट. रिझन पण झालं, बोथ आर 90 डिग्री आहे. ओके, समजलंय सर्वांना? फास्ट, यस ऑर नो? समजलंय? बघा किती सिंपल आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 ऍक्च्युअली सिंपलच असतो कारण 3च मार्कचा असतो. हार्ड असतो क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, समजलंय? ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 पुन्हा एकदा मार्च 2023 ला आलेला आहे. नीट बघा काय आहे, एक डायग्राम पण आहे तुमच्या समोर. तर बघा बाळांनो, अ सर्कल टचेस साइड BC. नीट बघा, सर्कल टचेस साइड BC. कुठे साइड BC? बघा ही साइड BC ही टच करते ऍट पॉइंट P ला, दिसतोय P ऑफ द ट्रायंगल ABC. एक ट्रायंगल पण आहे ABC. बघा हा ट्रायंगल. फ्रॉम आउटसाइड ऑफ द ट्रायंगल. ओके, फर्दर एक्सटेंडेड लाईन AC अँड AB. ही AC लाईन एक्सटेंड केली अशी पुढे, त्यानंतर AB सुद्धा एक्सटेंड केली आणि N ला टच झाली. सर्कल आणि M टच झाला. इथे सर्कल आणि M टच झाला म्हणजे N आणि M. इथं म्हटलंय आर टँजेंट टू द सर्कल ऍट द N and M respectively. Then prove that AM is equal to 1/2 multiply perimeter of triangle ABC. काय करणार रे? काय करणार? बघा, ज्या गोष्टी दिलेल्या आहे त्या राईट करू. काय दिलेलं आहे? इन सर्कल टँजेंट म्हटलंय अरे ते बघा, टँजेंट मी तर घेऊ आपण. इन सर्कल tangents AC and AB are touches to the circle at point, कोणता पॉइंट? N and M. ठीक आहे. आता बघा छोटीशी प्रॉपर्टी आहे, या दोन टँजेंट टच होत आहेत सर्कलला N आणि M मध्ये, आणि A ला सुद्धा इंटरसेक्ट झालेले आहे किंवा एक्सटर्नल पॉइंट पासून या टँजेंट्स आहे. मग काय रिझन आहे किंवा काय रिलेशन आहे रे? दोन टँजेंट बघा, हा एक सर्कल, हा एक्सटेरियर पॉइंट, आणि इथून आपण दोन टँजेंट ड्रॉ केल्या सर्कलला. या दोन टँजेंट सेगमेंट कशा असतात? चला पटकन, कशा असतात रे? टँजेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रंट. व्हेरी गुड निकम, एकदम करेक्ट आहे. ही जी वाक्य त्याने टाईप केलेलं आहे त्या वाक्याचा मिनिंग ही डायग्राम आहे, एक्झॅक्ट डायग्राम आहे की एक्सटर्नल पॉइंट पासून सर्कल वरती जर दोन टँजेंट ड्रॉ केल्या, त्या टँजेंट जिथे टच होत आहे तिथून तर एक्सटेरियर पॉइंट ही एक टँजेंट सेगमेंट तयार होते. सेगमेंट याची लेंथ ही दुसऱ्याच्या इक्वल असते, म्हणजे इथं AN इज इक्वल टू AM. बस इतकंच. त्यांनी जे वाक्य दिलंय ते वाक्य तुम्ही इथं राईट केलं की तुमचं रिझन झालं. बघा तुम्ही तिथं वाचू शकता, एका विद्यार्थ्याने तिथं वाक्य दिलेलं आहे. काय वाक्य दिलेलं आहे? टँजेंट ड्रॉन. बघा तुम्ही पण वाचू शकता. टँजेंट ड्रॉन फ्रॉम एन किंवा दी एक्सटर्नल पॉइंट फ्रॉम टू द सर्कल. ओके, पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रंट. ओके, बघा पुणे सांगतो. टँजेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रंट. आपण वरती लिहिलंय दोन टँजेंट आहे म्हणून इथं तुम्ही घेऊ शकता की AC इज कॉन्ग्रंट टू AB. आणि कॉन्ग्रंटचा अर्थ काय होतो रे? इक्वल. म्हणजेच AC इज इक्वल्स टू AB. क्लियर? AN इज इक्वल टू MB.
आपण इथं एसी आणि एबी म्हटलेलं आहे, ठीक आहे. त्या टँजंट नव्हत्या, इथं आपल्याला हे घ्यावं लागेल, काही माहित झालं ते. इथं एसीच्या ऐवजी आपण काय घेऊ, एन. चालेल ना? चालेल का रे? ते कोलिनियर पॉइंट आहे, ठीक आहे. इथं आपण नाव बदलून घेऊ, चला इथेच नाव बदलून घ्या टँजंटचे, तरी चालेल. चला, एसीच्या ठिकाणी काय करणार, एन इज इक्वल टू एबीच्या ठिकाणी काय करणार, एम. रिझन देऊन टाकायचं, कोलिनियर आहे ते, म्हणजे ए डॅश सी डॅश एन. आणि दुसरं काय रे, पण हे खूप मोठं आन्सर होऊन जाईल, त्यापेक्षा आपण गाईड करू ना इथेच. ओके, इथे एन घ्या आणि इथे एम घ्या. ओके, एम. आता जर इथं रब करत बसलं, सर्कल गायब होऊन जाणार. ओके, टँजंट ए एन अँड ए एम. ओके, सर्कल. सर इथे काय घ्यायचं होतं आपल्याला, ए एन इज कॉन्ग्रंट टू ए एम. कॉन्ग्रंट म्हणजेच एन इक्वल टू ए एम झालेला आहे इथपर्यंत. ओके, चला आता ह्या दोन झालेल्या इक्वल, इक्वेशन नंबर फर्स्ट. पण आपला हा ट्रायंगल पण आहे, मग ट्रायंगल सोबत काय गेम करणार यांचा, चला गेम करायचा एक छोटासा. बघा, एक ट्रायंगल आहे एबीसी, तर म्हटलंय मग पेरिमीटर तर घ्यावं लागेल. मग आपण पेरिमीटर घेऊ डायरेक्ट, थोडं समजेल आपल्याला. मग बघा, पेरिमीटर 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 ऑफ ट्रायंगल एबीसी, इक्वेशन 1 आहे बरं काय. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी, चला मला फॉर्म्युला सांगा बरं पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसीचा. चला पटकन, खूप सोपा आहे, 7वी पासून पेरिमीटर शिकताय किंवा 6वी पासून आहे. कोणतरी आन्सर दिलाय, एबी प्लस एसी प्लस बीसी. व्हेरी गुड. तिघा साईडची बेरीज असते, ऍडिशन असते. कोण कोण, एबी प्लस बीसी प्लस एसी, सिंपल ऍडिशन आहे, ठीक आहे. मग पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी हे वाक्य तसंच मी थोडं शॉर्टकट लिहितो, पी ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजेच पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू, मग बघा एबी बीसी एसी, आपल्याला एम पाहिजे बरं का, इथं एम. आता नीट बघा, इथे घ्यायचं राहिलं बघा, सी पी आणि बी हे कोलिनियर पॉइंट्स आहे, आणि ही एक टँजंट आहे बरं का रे, इथं मेन्शन नाही केलं कुठंच, पण ही सीबी सुद्धा एक टँजंट आहे, आणि ते एक पी टचिंग पॉइंट आहे, म्हणून हे दोघं पार्ट इक्वल असतात बाय टचिंग सर्कल थेरम. ठीक आहे, ते पण आपण घेऊया, तिथं घ्यायचं राहिलं. ओके, तिथं आपल्याला ऍड करायचंय, ते आपलं तर आपण इथे घेऊया, म्हणजे इक्वेशन 1 नंतर या गोष्टी असतील. काय गोष्टी असतील बघा, सेगमेंट, ठीक आहे तेच घेऊ आधी, परत म्हणते सर इकडून तिकडे तिकडून इकडे जात आहे. ओके, बघा सेगमेंट बीसी घ्या किंवा सीबी म्हणा त्याला. सेगमेंट बीसी इज अ टँजंट टचेस सर्कल at point P. Therefore, इथं तुम्ही राईट करायचं आहे, CP is equals to BP by theorem of touching circle. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे तो थेरम. ओके, तो आपला घ्यायचा राहिलेला होता. बघा, या दोन साइड इक्वल आहे, याला इक्वेशन नंबर 2, ही इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, चला आपला आता मेन ट्रायंगल घ्यायचा आहे ना इथे. बघा, हा ट्रायंगल जो आहे एबीसी, बघा इथे एक गोष्ट समजून घ्या. बघा, सीपी इक्वल टू पीपी आलेला आहे. ओके, नंतर इथे आपण एएन आणि एएम घेतलेलं आहे. आता आपल्याला या ट्रायंगलच्या 3 साइड घ्यायच्या आहेत, ए बी, ए सी आणि बी सी. आणि इथं अजून एक कंडिशन आहे, नीट बघा बरं का, जी थेरी आपण आता वापरली होती, पुन्हा एकदा डायग्राम काढतो बरं का, नीट लक्ष द्या, मला उत्तर द्या. त्या डायग्राम मध्ये थोडं
व्हाईट असल्यामुळे कळणार नाही. बघा ती डायग्राम वेगळी काढतो, इथं वेगळी काढतो. बघा ही टँजेंट आहे, इथे पी आहे, इथे सी आहे. हा नीट बघा बरं का, ही सुद्धा एक टँजेंट आहे. मी अजून एक टँजेंट काढली आणि इथे आहे एन. ओके, सेम मी इथे एक टँजेंट काढली, इथे नाव आहे एम आणि इथे नाव आहे बी. ह्या दोन टँजेंट ह्या बी एक्सटर्नल पॉइंटला इंटरसेक्ट झाली आणि इकडे सी पॉइंट आहे एक्सटर्नल, तिथे ह्या दोन टँजेंट काय झाल्या, इंटरसेक्ट झाल्या. इथे दोन टँजेंट आहे, एक सीएन आहे, एक सीपी आहे. नीट बघा का, एक सीपी आहे, एक सीएन आहे. या दोन इक्वल असतील का? यस ऑर नो? पटकन कोण सांगतंय? हो असतील. का असतील रे? हे बघा हेच वाक्य, हेच वाक्य समजतंय? सेम वाक्य म्हणजे ह्या दोन टँजेंट पण इक्वल असतील. सेम पीबी आणि बीएम ह्या सुद्धा दोन टँजेंट इक्वल असतील. मेन डायग्राम बघा, बीएम ला इक्वल कोण? पीबी. आणि इकडं सीपी ला इक्वल कोण? सीएन. आणि इकडे कोण इक्वल घेतलं होतं? एन इक्वल टू एम. मग जर आपण हे वेगवेगळं लिहिण्यापेक्षा सर्व मर्ज केले तर, करायचे मर्ज म्हणजे एकाच ठिकाणी एकच वाक्य येईल आणि तिघ गोष्टी एकाच ठिकाणी येतील. चालेल का? म्हणजे आपलं आन्सर आपण छोटं करूया. म्हणजे इकडे लिहिलं फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड लिहिलं, त्यापेक्षा एक वाक्य फिक्स येते आणि त्या खाली आपण या तीन गोष्टी राईट करू. चालेल का? म्हणजे आपला आन्सर थोडा आपण कमी करू. यस ऑर नो? करायचा? ओके. मग बघा हे पुन्हा आपण कॅन्सल करू. आन्सर बघा किती मस्तपैकी छोटं होणार. बघा ओके झालं. आर कॉन्ग्रंट एएन आणि एएम झालं. आता ते घ्या काय आहे, इथं नसल कळत तर इथे बघा सीपी. कलर चेंज करतो, सेम सेम कलर घेतो. ओके, सीपी इज कॉन्ग्रंट. सीपी ला कॉन्ग्रंट कोण? सीएन. इकडे पीबी, पीबी ला कॉन्ग्रंट कोण? बीएम. ओके, तुम्ही म्हणू शकता 1 2 आणि 3. आणि ह्या तिघांचे एकच रिझन, टँजेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रंट. ओके, आणि आता आपण जे घेतलं होतं ते घेणार टँजेंट किंवा सेगमेंट. सेगमेंट BC is a tangent touches to the circle at point P. Okay, at point P. Therefore CP is equals to PB. इथं PB म्हटलं, इथं CP म्हटलं, तेच नाव यूज करा PB. याला इक्वेशन नंबर 4. ठीक आहे, बस. आता बघा, आता आपला ट्रायंगल. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC. P म्हणजे पेरिमीटर. ओके, AB प्लस BC आणि प्लस AC. आता नीट बघा, नाव कसे चेंज करायचे तुम्हाला. हे तर सेम असणार, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू. नीट बघा बरं का. आता बघा AB, या AB च्या ठिकाणी AM आणायचं आहे. काय फॉर्म्युला तयार होईल रे? एक स्ट्रेट लाईन आहे बघा AB. AB चं नाव काढून टाका. AB च्या ठिकाणी दोन गोष्टी येतील. सांगा पटकन, कोण सांगतंय? बघा मला जर सांगितलं तिथे बघा, असं हा A आहे, हा B आहे आणि हा M आहे. आणि AB चा एक फॉर्म्युला बनवा. चला पटकन AB चा फॉर्म्युला बनवा. काय येईल? AB चा फॉर्म्युला विचारला बरं का, नीट सांगायचंय. AB चा चुकतंय काहीतरी. नीट बघा ना, मी डायग्राम काढली. AB चा फॉर्म्युला बनवा. AB चा AB इक्वल टू काय येणार? AM मायनस BM. निकम, व्हेरी गुड. इतकं क्लिअर करतोय बघा ना. हा AB चा फॉर्म्युला म्हणजे काय? पूर्ण AM मायनस BM. मग इथे येणार AM. कलर चेंज करू, थोडं समजेल की आपण काय बनवलं आहे. बघा AB च्या ठिकाणी येणार AM,
हा पूर्ण एएम मधनं कोण काढून टाकायचा? बीएम. चला हा झाला एबी साठी. बीसी साठी काय येईल? पूर्ण बीसी. सांगा पटकन, पूर्ण बीसी काय येईल? पटकन तुम्हीच सांगायचंय. हा पूर्ण बीसी काय येणार? फास्ट. पूर्ण बीसी फास्ट. अजून कोणाचं आन्सर? अरे पूर्ण बीसी चे 2 पार्ट आहे ना, त्याची ऍडिशन करा. बीसी च्या ठिकाणी कोण येणार? कलर चेंज करतो. प्लस बीसी म्हणजे कोण? सीपी प्लस पीबी प्लस एसी च्या ठिकाणी कोण? चला आता पटकन सांगा. एसी च्या ठिकाणी कोण? एसी च्या ठिकाणी कोण? जसं एबी च्या ठिकाणी आपण राईट केलं तसंच एसी च्या ठिकाणी सांगा. तरी अजून नाही आलं. हा, पूर्ण एन मायनस सीएन. व्हेरी गुड. पूर्ण एन मायनस सीएन. ओके. आपल्याला कशाची गरज आहे रे? एएम ची गरज आहे फक्त, बरं का, एएम ची. बघा, देअरफॉर पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी. खूप सोपं आहे बरं का, फक्त रिअरेंज करता आल्या पाहिजे गोष्टी. आता बघा, आपल्याला एएम ची गरज आहे. एएम तर एकदाच आलेला आहे, तो तसाच. आता हे जे छोटे छोटे तुकडे बघा, बीएम, सीपी, पीबी, एएन, सीएन, यांच्या व्हॅल्यू सेम सेम घेऊन टाकणे म्हणजे काय? तर बघा, इथे बीएम आहे का कुठे? नाही. पण बीएम ला इक्वल कोण आहे? चेक करा इकडे. बीएम ला इक्वल कोण आहे रे? पीबी आहे. पीबी टाकून द्या. मग बीएम च्या ठिकाणी कोण टाकणार? पीबी प्लस सीपी राईट करून घ्या. सीपी च्या ठिकाणी कोणी आहे का? सीपी च्या ठिकाणी पुन्हा एकदा काय? पीबी आहे. ठीक आहे. आणि तर पीबी आहे ना ऑलरेडी. मग तुम्ही सीपीचा पीबी करा किंवा पीबीचा सीपी करा. इथे आपण घेऊ सीपी प्लस एएन ला इक्वल कोणी आहे का? बघा, आपण पीबी झालं. सीपी ला इक्वल, एक मिनिट आपल्याला दोघं सेम करायचं. ओके. आपल्याला बघा इथे काय आहे? एएम आहे 1/2 पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी. म्हणजे आपल्याला इथे एएम आणायचं आहे, इकडे एएन आणायचं आहे. एएन आणि हे इक्वल होतात. नीट बघा, ट्रायंगल एबीसी तसंच ठेवायचं आहे. हा एएम आहे, हा एएन आहे. नीट बघा, एएन ला इक्वल कोण आहे? एएम. ठीक आहे, ते राईट करून घेऊ आधी, गोंधळ करण्यापेक्षा. इथपर्यंत बरोबर आहे. बघा, किंवा तुम्ही सगळे इक्वल घेतले तरी चालते. बघा, अजून सोपं करूया. डायरेक्ट इक्वल आणि कॅन्सल. म्हणजे कसं बघा. ओके. बघा, बीएम ला इक्वल कोण आहे? बीएम ला इक्वल पीबी आहे. ठीक आहे. बीएम च्या ठिकाणी आपण पीबी टाकू प्लस सीपी तसाच ठेवू प्लस पीबी पण तसाच ठेवू प्लस नीट बघा सीएन च्या ठिकाणी कोण टाकणार? सीएन ला इक्वल कोण आहे? सीपी. ओके. प्लस सीपी पण सीएन मायनस आहे. ओके 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 ओके. आधी आपण एएन घेऊ. एएन ला इक्वल कोण आहे? बघा, एएन ला इक्वल कोण? एएम. ओके. आणि मायनस सीएन ला इक्वल कोण? सीपी मायनस सीपी. आता बघा, हा एक एएम काय होणार? 2 एएम. ओके. आता बघा, प्लस आणि मायनस पीबी कॅन्सल होणार. नीट बघा, मायनस पीबी प्लस पीबी कॅन्सल, देन प्लस सीपी आणि मायनस सीपी कॅन्सल, आणि एक एएम आणि एक एएम 2 एएम. आणि कोण उरला इकडं? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. तुम्हाला इथं रिझन द्यावे लागेल. फ्रॉम फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वरनं तुम्ही व्हॅल्यू चेंज केल्या. फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणजे बीएम च्या ठिकाणी तुम्ही पीबी टाकला आणि सीएन च्या ठिकाणी सीपी टाकला आणि एएन च्या ठिकाणी एएम टाकला. 3 व्हॅल्यू बदलल्या आणि बस. हा 2 इकडे येणार फक्त. म्हणजेच काय? एएम इज इक्वल टू 2 जर इकडे आला 1/2 मल्टिप्लाय पेरिमीटर. आता मी पूर्ण लिहितो, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी. असं हे शॉर्टकट प्रकार, शॉर्टकट नाही म्हणता येणार, समजेल असं ह्या भाषेत हे आन्सर झालेले आहे. ओके. इंटरनेट वगैरे जर बघितलं तर थोडे वेगवेगळ्या पण गोष्टी केलेल्या असतील. ठीक आहे.
समजलंय? फास्ट समजलंय? हँड्स प्रूफ बघा